या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना, खास फॅमिली सोबत जेवणाची सोय। हॉटेल आयना, किडवाई चौक, सोलापूर। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या संवाद दौऱ्यास सुरुवात झालेली असून अंतरवाली सराटी येथून निघाल्यानंतर जरांगे पाटील बीड जिल्ह्यातील वानगाव या ठिकाणी दाखल झालेली आहेत। यावेळी मराठा समाज बांधवांना जरांगे पाटील यांनी मार्गदर्शन केले। दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाटील यांनी पुन्हा एकदा इशारा दिलाय। फडणवीस पोलिसांचे कान फुंकत आहेत व आमचे बॅनर पोस्टर काढण्याच्या सूचना दिल्या आहेत, परंतु निवडणुकीत तुम्हालाही आमच्या गावात बॅनर लावायचे आहेत, आमच्या घराला पॅम्पलेट चिटकवायचे आहेत, ते आम्ही सहन करणार नाही असे म्हणत पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना लक्ष्य केलं। यापुढे पुढाऱ्यांनी आमच्या दाराला यायचं नाही अशी मोहीमच राज्यभर चालवणार असल्याचंही पाटील यांनी यावेळी सांगितलं। बीडमधील ही पहिली सभा झाल्यानंतर जरांगे पाटील यांच्या पुढच्या दौऱ्याचं आता सुरुवात झाली। आता त्यांच्या तयारीवर असं वाटतं ते त्यांच्या मागे उभं राहिले, मराठीच्या मागे उभं राहिले। पण याच्यामध्ये काल एक बैठकीमध्ये ठराव घेतेवेळी काही जणांनी मत मांडलं की मोदी आणि अमित शहा ज्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत त्या ठिकाणी मराठा समाजाचे लोक सुद्धा जाऊन उमेदवारी अर्ज भरतील। याची माहिती आहे? नाही, माहिती नाही मला, पण मराठी काही करू शकतात ना, अधिकार आहे ना, तुम्ही काही करू शकता ना। सत्ता तुमच्या हातात आली तर तुम्ही तर बोर्ड काढले आमचे, मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत रस्ता रोको करा, तरी गुन्हे दाखल केले। मी काहीच करणार नव्हतो, माझा 15वा दिवस होता। त्या दिवशी मान्य न्यायालयानं 22 तारखेला सांगितलं होतं की 13 तारखेला पुढील सुनावणी होईल म्हणून, मार्चला। एका रात्रीत ॲडव्होकेट जनरल गृहमंत्र्यांनी उभा केली आणि ती तारीख 23ला घेतली, 13ची। हा अन्यायच। परत एका बैठकीत ठराव झाला, गुप्त ठराव, याला 10% स्वीकारायला लावा, नसता याला गुतवा, हाही ठराव झाला। म्हणून ती प्रक्रिया झाली त्या दिवशी। मग मला माहीत होतं हे गुंतवणार आहेत, पण माझ्या मराठा समाजाला बी खात्री आहे आणि मी बी तेवढा कणखर आहे। माझी मान जरी कापून नेली ना, 1 इंच सुद्धा हटत नाही, पण भावनिक लाट काय असते ना, देवेंद्र फडणवीसला बघा म्हणा, सगळा सोपडा साफ होईल। पण या आंदोलनामागे उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहेत असं वारंवार बोललं जातं, आरोप केले जातात। ते कालच TV9च्या याच्यात बातमीत म्हणलेत, ते काहीतरी त्यांचा लाईव्ह कार्यक्रम होता, त्यात म्हणले शरद पवारला उभ्या आयुष्यात कुणी बोललं नसतं, इतकं अंतरवालीत बोलले। आणि अंतरवालीतला इकडचा रस्ता होता, इकडे रस्त्याने पळून गेले। तोंडाने तुम्हीच सांगा आता, अंतरवालीत येऊन असं केलं, इकडून तोंडाने तुम्हीच म्हणता की शरद पवार मागं पुढं काय नाही, तुमची ईडी काय ते लावलं माझ्या मागं, तुम्ही आता ईडी का काय ते SIT। मी तयार आहे, मी अंतरवालीत येऊन बसलो। लोक दवाखान्यात जातात असं काय असलं की भिवून, पटकन दवाखान्यात जा, ॲडमिट व्हा, पोट दुखतं म्हणा, बरगाड्या दुखतात म्हणा, एखादी शिर तुटली म्हणा, तोवर मग स्वतः येत नाही, चमका निघतात, मला अटॅक येऊ शकतो, BP लय वाढू तुम्हाला। मी डॉक्टरला सांगितलं मी नीट झालो, मला अंतरवाली जायचं। म्हणजे त्यांना चौकशी करायला अडचण नाही आली पाहिजे, इतका प्रामाणिक आहे। फक्त देवेंद्र फडणवीसने मला मध्ये टाकावं। लाट काय असती भावनिक, देवेंद्र फडणवीस सरकारनं अधिसूचना देऊन देखील तुमची सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना। चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध। एक बार खाओगे तो बार बार आओगे। फॅमिलीसाठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल, पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय, फक्त हॉटेल आईना मध्ये। सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल आईना टेस्टसाठी एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता किडवाई चौक, सोलापूर। ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ताक शेख 9975 46 67 20 आणि 7972 05 50 22।